ग्लास आहे, हे सांडते की नाही पाणी? सांडते. का सांडलं नाही? ज्या वेळेस मी हे बल लावलं होतं हे पाणी, आता तो ग्लास आहे, तो सध्या सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय का नाही? सर्क्युलर मोशन मध्ये ग्लास फिरत असताना पाणीही त्या ग्लासमध्ये असल्यामुळे त्या ग्लास बरोबर फिरतोय. त्या ग्लासचा जो बाहेरचा पृष्ठभाग आहे तो पाण्याला काय करतोय? बाहेर जाऊ देत नाही. बरोबर आहे का नाही? तो त्याला बाहेर जाऊ देत नाही आणि ते मोशन, गती त्याला आत येऊ देत नाही. गती काय करतं? त्या पाण्याला आत येऊ देत नाही. त्या पाण्यावर लागलेला जो फोर्स असतो त्याला काय म्हणायचं? अभिकेंद्री बल. या जो प्रयोग चालू आहे आपला याच्यामध्ये कुठं लागू होत आहे? मी ते वर्तुळाकार गतीत फिरत असतानाही त्याला सोडत नाही. बरोबर? म्हणजे मी त्याला ओढून धरलंय. कशा साह्याने? दोऱ्याच्या साह्याने. दोऱ्याच्या साह्याने ओढून धरायला जे बल मी प्रयुक्त केले त्याला काय म्हणायचं? अभिकेंद्री बल. त्यालाच काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स कुठे सध्या लागू? चालू झालेला टॉपिक कोणता आहे? गुरुत्वाकर्षण. हे कशाचा प्रकारे आपण काल पाहिले? बलाचा प्रकारे. कोणत्या बलाचा प्रकारे? बलाचे काल दोन प्रकार पाहिले, कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे संपर्क बल आणि असंपर्क बल. संपर्क बल कशाला म्हणायचं? ज्या बलामध्ये डायरेक्ट वस्तू बरोबर संपर्क येतो. समजा डस्टर उचलणं, माझ्या हाताचा डायरेक्ट संपर्क झाला, याला म्हणायचं संपर्क बल. आणि ते खाली पडणं, याला काय म्हणायचं? असंपर्क बल. कशामुळं? कारण ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाने खाली खेचून घेतलं. माझ्या हातातून सुटल्याच्या नंतर बोलू नका इकडे बघा. खाली खेचून घेतलं म्हणून त्याला काय म्हणायचं? गुरुत्व आकर्षण बल. कारण म्हणजे काय टच होतंय का डायरेक्ट पृथ्वीचं? नाही, ते डायरेक्टली खाली जातं आपोआप. म्हणजे त्याचा कसलाही संपर्क न येता जे बल खेचून घेतं त्याला काय म्हणायचं? गुरुत्वाकर्षण बल. आणि ते गुरुत्वाकर्षण बल उदाहरण आहे असंपर्क बलाचं, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. इथपर्यंत समजलं विज्ञान? आता हे गुरुत्वाकर्षण बल हे शोधून कोणी काढलं? ते तर कोणाला दिसलं नाही, ऑटोमॅटिकली झालं ना ते. तर अशी एक कहाणी म्हणजे गोष्ट म्हणजे एक स्टोरी चलते की न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. न्यूटन कोण आहे? पूर्ण नाव काय न्यूटनचं? आयझॅक न्यूटन. ISAC. न्यूटन म्हणजे NEWTON. यांनी काय केलं? गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. कुठले होते न्यूटन? न्यूटन होते इंग्लंडचे. कुठले? म्हणजे ब्रिटिशर होता न्यूटन. आणि त्यांनी आपल्यावर किती दिवस राज्य केलं? कोणत्या वर्षी आले होते इंग्रज? 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि भारताबरोबर, तसंच भारताच्या जवळपासचे जेवढे देश आहेत त्यांच्या बरोबर व्यापार करण्याचे सगळे अधिकार कुणाला देऊन टाकले होते? इंग्रजांना नाही, ईस्ट इंडिया कंपनीला. आणि 1600 मध्ये ती कंपनी चालू केली होती. बरोबर आहे? किती वर्ष राज्य केलं मला उद्या सांगायचं तुम्ही. तुम्हाला 150 वर्ष कोणी सांगितलं? इतिहास 9 वाजता सांगितलं सांगून तरी. बरं असू द्या. कोण होता तो? कुठला होता? आयझॅक न्यूटन इंग्लंडचा होता. त्याचा जन्म कधी झाला? 1642 मध्ये. कधी? आणि 1727 मध्ये तो व्यक्ती हे जग सोडून निघून गेला. त्या माणसाने शोध लावला गुरुत्वाकर्षण बलाचा. कसा लावला? सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटन बसलेला होता. वरून एक सफरचंद पडलं, त्याला दिसलं. दिसल्याच्या नंतर तो म्हटला की हे खालीच का पडलं? समजा हा डस्टर आहे, सोडल्याच्या नंतर खालीच जातोय ना, तो असा का जात नाही? असा विचार, म्हणजे हे त्यांनी सफरचंद समजत यासाठी. हे सफरचंद खालीच का पडलं झाडावरून? ते असं का नाही गेलं किंवा असं तिरप का नाही पडलं? असा विचार न्यूटन करायला लागला. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो, विचार करत जा. न्यूटनने विचार केला नसता तर गुरुत्वाकर्षणाचा नियम आला असता का? न्यूटन तुम्हाला माहित झाला असता का? मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हणायचे पहिले. आता मास्तर तुझं म्हणा. मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? मेल्याच्या नंतर ही नाव शिल्लक राहावा. न्यूटनचं शिल्लक राहिलं का नाही? पण
जर न्यूटननी विचारच केला नसता काहीच, न्यूटन आपला मस्तपैकी मावा तोंडात टाकून चालला पत्त्या खेळायला, असं जर असतं तर त्यांनी शोध लावला असता का? कशामुळे लावला शोध? त्याने विचार केल्यामुळं. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो विचार करत जा. करताना का नाही उद्यापासून काही दिसलं की त्याच्यावर थोडाफार विचार करायचा. एखाद्याने आपला शिवी जरी दिली तरी पण विचार करायचा का दिली असं, आणि आपण त्याला रिटर्न शिवी द्यावा का कानफडीत आणावा हा विचार करायचा आधी मग आणायची किंवा द्यायची. हा विचार करणं फार महत्वाचं असतं. न्यूटननी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. त्याला वाटलं की हे समजा झाड आहे, हे पृथ्वी, आणि त्याच्यावर ते तुमच्या पुस्तकात असेल झाड आहे पण आपलं जरा डेंजर आहे. हा सफरचंद आहे, हा इथून तुटला आणि असा इकडे खाली पडला, बरोबर. हा सफरचंद गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या केंद्राकडे असते. मी हे तिरक मुद्दाम काढलं थोडस, पृथ्वी बारीक आहे म्हणून. मोठी पृथ्वी खाली असती तर एवढा तिरक ते दिसलं नसतं, जाणून सुद्धा येणार नाही, बरोबर आहे. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल तिच्या केंद्राकडे आकर्षित करतं. कुठं आकर्षित करतं? हे कालचं झालंय, थोडं समजून घ्या, त्याच्यानंतर आणखी इंटरेस्ट वाढेल. केंद्राकडं आकर्षित करतं. मग न्यूटन म्हणला की हा सफरचंद इकडं का नाही गेला किंवा असा तिरका इकडं का नाही गेला, हा सफरचंद इकडंच का आला, याच्यावर तो विचार करायला लागला. आणि विचार करता करता त्याला असं वाटलं की पृथ्वी या सफरचंदाला तिच्याकडे खेचून घेतली, आणि ती खेचून घेतली. मग त्याला काहीतरी नवीन नाव द्यावं लागेल असं त्यांनी ठरवलं, आणि त्याने त्याला नाव दिलं ग्रॅव्हिटेशन. काय दिलं? आणि त्या बलाला ग्रॅव्हिटी समजा सुरुवातीला म्हटलं गेलं. आणि तो सिद्धांत त्यांनी मांडला त्याच्या एका पुस्तकामध्ये. पुस्तकाचं नाव होतं, काय होतं पुस्तकाचं नाव? तुम्ही वाचलंय का विज्ञान? प्रिन्सिपिया. काय होतं त्या पुस्तकाचं नाव? होतं प्रिन्सिपिया. प्रिन्सिपिया या शब्दाचा अर्थ हा दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. हा प्रिन्सी आणि पिया. सुरुवातीला बरेच शब्द आहेत ना, शब्दांमध्ये बदल होत जातो. एखादा शब्द तुम्ही लहानपणी एखाद्या गोष्टीसाठी जो शब्द वापरायचा तो त्याचा आता सध्या तो शब्द त्याच्या जागी आपण दुसरा एखादा शब्द वापरतो. असं भाषा बदल होत गेलेला आहे. 1642 ला जन्म झाला, बरोबर आहे का नाही? तो काळ कुठला होता? 1642 ते 1727. कसा असेल? सगळीकडे अंधार, उजेड बिजेड काय नव्हतं. अगरबत्त्या, मेणबत्त्या, रॉकेल, चिमणी तसलं बी काय नव्हतं. त्यावेळेस त्यांनी एवढा विचार केला की हे खाली येतंय का. आताचे पठ्ठे विचार करते. न्यूटन येडा होता. तुमच्या त्याला रील बिल करतात. रोज सकाळी गेल्याच्या नंतर त्याला कळत नव्हतं का सगळं खालीच पडत असतंय असं न्यूटनला प्रश्न विचारतात. आहे का नाही? रील पाहिल्या असतात तुम्ही, अशा पाहिल्यात ना. म्हणजे आताचे माणसं इतके मानेत, त्यांनी काहीच नव्हतं त्यावेळेस लावलेलं आहे, बरोबर आहे. तर त्या पृथ्वीच्या केंद्राकडं आकर्षित करतं गुरुत्वाकर्षण बल. एवढंच आज तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि पुढचे दोन कन्सेप्ट आपल्याला आणखी शिकायचे. तर आणि हे बल फक्त पृथ्वीतच नाही, पूर्ण जे खगोलीय वस्तू येतात, समजा सूर्य, ग्रह, तारे, त्या सगळ्यांमध्ये ते बल कार्यरत करीत असत असा त्यांनी एक अंदाज बांधला. आणि तेव्हापासून पुढे संशोधन चालू झाले. आणि संशोधनात त्यांनी जो अंदाज बांधला होता तोच निघला. प्रत्येक ग्रहामध्ये त्याचं काही ना काही गुरुत्वीय बल असतं. तुम्हाला माहित असेल चंद्र आहे, बरोबर. चंद्राचं गुरुत्वीय बल किती आहे? पृथ्वीच्या 6 पटीने कमी आहे. किती पटीने? म्हणजे पृथ्वीच्या 1/6 आहे, बरोबर. म्हणजे आता मी असा एक चालतोय एवढा, एक पाऊल सरळ पृथ्वीवर चालतोय ना असा, चंद्रावर चालताना मला एवढा वेळ लागला असता. 1 2 3 4 5 6 आणि मग एक पाऊल कंप्लीट झालं असतं. झालं असतं का नाही? कारण त्याचं गुरुत्वीय बल तितकं कमी आहे. तुला आपला फोर्स जास्त लावा लागणार पुढे, त्यावेळेस फास्ट चालता येणार. आणि फास्ट करायला गेले की तो टनकन थोडासा वर उडणार, कारण त्याचं गुरुत्वीय बल कमी आहे. हे फास्ट येतं एवढं खाली, चंद्रावर याच्यापेक्षा 6 पटीने कमी स्पीडने खाली येणार, एवढ्या स्पीडने खाली जाणार. म्हणजे आपला पंख कसा उडत जातो त्याप्रमाणे थोडासा माणूस जर फास्ट चालायला गेला तरी पण तसंच होणार. एक गेम आहे ती हिल क्लिम रेसिंग नावाची एक गेम आहे, माहिती आहे तुम्हाला. त्याची माना अशी होती त्या मोटरसायकलवर बसल्यावर
त्या गेम मध्ये तुम्हाला एक ऑप्शन असतं, गेल्यावर फक्त पाहायचं, नाही तर हिरबळ गेमच खेळतात. सांगितलेला उपयोग नाही व्हायचा. त्याच्यावर चंद्र एक निवडता येतो आपल्याला, म्हणजे चंद्रावरचा पृष्ठभाग खालचा सडक. ती निवडल्याच्या नंतर त्या गाडीवर सुद्धा तुम्हाला तेवढा परिणाम झालेला दिसतो. ती गाडी हवेत गेली ती अशी जाणार, हळूच खाली येणार. त्या गेम मध्ये जाऊन बघायचं. आता पुढचं तुम्हाला आज नवीन एक गोष्ट काय शिकायची, वर्तुळाकार गती काय असते माहितीये का? वर्तुळाकार, वर्तुळ म्हणजे काय माहिती? हे झालं, मी तुम्हाला असं डायरेक्ट शिकवतो, काय लिहून देत नाही. याचा अर्थ असा नाही की काही लिहायचंच नाही, घरी गेल्यावर पुस्तकात एकदा वाचायचं. हा वर्तुळ आहे समजा, आपल्याला समजून घ्यायचंय वर्तुळाकार गती. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सर्क्युलर मोशन. तुम्ही इथं म्हणता मोशनला इंग्लिश, गतीला इंग्लिश शब्द स्पीड आहे, मग इथं मोशन का वाटतंय कोणाला असं? होय, सर्क्युलर गती. आता इथं बघायचं, कुठली बी वस्तू जर एका सर्कल मध्ये, समजा इथं केंद्र आहे, काय हे केंद्र म्हणजे सेंटर, ही गती एखादी वस्तू आहे, समजा हा पेन मी ह्या दोऱ्याला बांधलाय, इकडे बघा, हा बांधलाय, हा ज्या वेळेस मी असा वर्तुळाकार फिरवतोय, व्यवस्थित समजून घ्यायचं. काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? पेन एका ठराविक अंतरावर आहे तसंच गोल फिरतोय, बरोबर आहे? पेन काय होतोय? गोल फिरतोय. पेनाला आता सध्या प्राप्त झालेली जी गती आहे तिला काय म्हणायचं? वर्तुळाकार गती. कारण माझं बोट आणि हा पेन याचा अंतर बदलत आहे का? हे जे माझं बोट आहे तो झाला सेंटर, काय झाला? आणि पेन फिरतोय, हा जे तो ज्या ठिकाणावरून तो फिरतोय त्या ठिकाणावर तो गती पकडतोय, बरोबर? त्या गतीला काय म्हणायचं? ज्या गतीने फिरतोय त्या गतीला काय म्हणायचं? वर्तुळाकार गती, म्हणजेच सर्क्युलर मोशन. कळलंय? आता हा पेन जर मी समजा असा सोडून दिला, हातामधून सटकला माझ्या, तर फरक काय होईल? काय होईल? पेन जर सुटला तर काय होईल? सांगा लवकर, हात अवघडायला लागलाय. पडणार नाही. तो ज्या गतीला आहे, ज्या ठिकाणाला मी त्याला सोडून देईल, समजा इथं जर आला तर तो गती पुढे पकडणार, तो तसाच वर जाणार. इथं जर सोडला तर तो पलीकडे जाणार. लेट्स ट्राय. याला तो पेन जागेवर आला का? नाही. हे कशामुळे झालं? वर्तुळाकार गतीमुळं. म्हणजे इकडे बघायचं, ह्या पॉइंटची गती इकडे असती. कुठं असती? ज्या ठिकाणी त्याच्यावर त्याला मी पकडलेलं आहे ते सोडून दिलं, आता पकडून सोडून दिलं, हेच आपला पुढे शिकायचं पॉइंट. हे चालू आहे. दुसरं काय तुमच्या पुस्तकात काय आहे? अभिकेंद्री बल आहे का? अभिकेंद्री बल. सेंट्रीपेटल आहे का सेंट्रीफ्युगल आहे? सेंट्रीपेटल. सेंट्रीपेटल फोर्स आहे, म्हणजेच अभिकेंद्री बल. आता अभिकेंद्री बल या जो प्रयोग चालू आहे आपला, याच्यामध्ये कुठं लागू होत आहे? मी ते वर्तुळाकार गतीत फिरत असतानाही त्याला सोडत नाही, बरोबर? म्हणजे मी त्याला ओढून धरलंय. कशा साह्याने? दोऱ्याच्या साह्याने. दोऱ्याच्या साह्याने ओढून धरायला जे बल मी प्रयुक्त केले त्याला काय म्हणायचं? अभिकेंद्री बल. त्यालाच काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स कुठे सध्या लागू? ह्या दोऱ्यावर लागू आहे. कशावर लागू आहे? कुठून लागू आहे? ह्या पेनापासून माझ्या या हातापर्यंत, म्हणजे सेंटर पर्यंत लागू आहे. आणि तो सोडून दिल्याच्या नंतर, म्हणजे ते जे बल आहे तो दोरा पकडण्याचं, ते मी रिलीज केल्याच्या नंतर बल संपलं की तो त्याचं मोशन चेंज करतो. तो सर्क्युलर मोशन मध्ये राहत नाही. समजलं का? 100%.
आता सेंट्रिपेटल फोर्स आहे तुमचा समजा, कोणता? सेंट्रिपेटल. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? अभिकेंद्री बल. समजले का सगळ्यांना? का पुन्हा सांगू? सर्क्युलर मोशन म्हणजे सर्कल मध्ये फिरणं, असं गोल गोल फिरणं. सर्क्युलर मोशन मध्ये जर वस्तू फिरत असली तर तिच्यावर आपण अभिकेंद्री बल लावू शकतो आणि अभिकेंद्री बलामुळे ती वस्तू गोल फिरते. याला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं? आणि त्याच्यामध्ये जो फोर्स अप्लाय होतो, जे बल लावतो आपण, त्या बलाला काय म्हणायचं? अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. आणि त्याच्याच विरोधातला एक फोर्स असतो, तो असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. कोणता असतो? तुम्हाला आताच नाही पण पुढे येईल. आणि त्याला काय म्हणतात? अपकेंद्री बल. काय म्हणतात? अभिकेंद्री म्हणजे केंद्राकडे वळून धरलं. हा माझा सेंटर होता का नाही हात, बरोबर आहे का नाही? त्या दोऱ्याने मी त्या वस्तूवर बल लावलं, तिला मी बाहेर नाही जाऊन दिलं कक्षेच्या, ती त्या कक्षेत गोल गोल फिरत होती. आणि अपकेंद्री म्हणजे त्या वस्तूला बाहेर जायची इच्छा आहे पण तिला बाहेर जाऊन द्यायचं नाही, त्याला काय म्हणायचं? अभिकेंद्री. काय म्हणायचं? आणि वस्तू जर आत यायला बघती पण तिला आपण आत येऊ देत नाही, त्याला काय म्हणायचं? अपकेंद्री. काय म्हणायचं? म्हणजे अभिकेंद्रीमध्ये बल आतल्या दिशेने लावलं, जे सेंटर आहे, केंद्र आहे, केंद्राच्या दिशेने लावलं जातं. आणि अपकेंद्रीला बाहेरच्या दिशेने लावलं जातं. ते कसं? आता हा ग्लास आहे, पाण्याने भरलेला ग्लास. तुला वाटलं मी प्यायला सांगितलंय? लक्षपूर्वक बघायचं. हा ग्लास भरलेला आहे का नाही? हा मी जर असा फिरवला, त्याच्यातलं पाणी सांडतंय का? ग्लास उलटा होतोय का नाही वर गेल्याच्या नंतर? व्यवस्थित पहा, होतोय का? पाणी का सांडलं नाही हे क्वेश्चन. का नाही सांडलं? पाणी जर बाहेर जायला पाहिजे होतं ना, किंवा खाली पडायला पाहिजे होतं ना. ग्लास आहे, हे सांडते की नाही पाणी? सांडते. का सांडलं नाही? ज्या वेळेस मी हे बल लावलं होतं ते पाणी, आता तो ग्लास आहे, तो सध्या सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय का नाही? सर्क्युलर मोशन मध्ये ग्लास फिरत असताना पाणीही त्या ग्लासमध्ये असल्यामुळे त्या ग्लास बरोबर फिरतोय. त्या ग्लासचा जो बाहेरचा पृष्ठभाग आहे तो पाण्याला काय करतोय? बाहेर जाऊ देत नाही, बरोबर आहे का नाही? तो त्याला बाहेर जाऊ देत नाही आणि ते मोशन, गती, त्याला आत येऊ देत नाही. गती काय करतं? त्या पाण्याला आत येऊ देत नाही. त्या पाण्यावर लागलेला जो फोर्स असतो त्याला काय म्हणायचं? अपकेंद्री बल. म्हणजे त्याला आत येऊ देत नाही. आणि पहिल्या याच्यामध्ये हा ग्लास आहे, ह्या ग्लासला मी हाताने पकडल्याच्यामुळं त्याला बाहेर जाऊ देत नाही, नाहीतर ग्लास उडून जाईल. त्याला काय म्हणायचं? अभिकेंद्री बल. समजलं? त्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन करण्याची गरज आहे का? अपकेंद्री आणि अभिकेंद्री तुम्हाला समजलं. आता पाणी पिऊ शकतो. पिऊ का? एवढंच आजच्या लेक्चरमध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचे कन्सेप्ट बघू. विज्ञानाचं असे जास्त कन्सेप्ट जर लवकर घेतले आपण, तुम्हाला जर तिघेच मडगाला झाला आणि जास्त समजणार नाही. आपल्याकडे एक वर्ष आहे. टप्प्याटप्प्याने फक्त रिवाइज व्यवस्थित करायचं आणि समजून घ्यायचं. इंग्लिश शब्दात सवय लावा. तुमचं इंग्लिश फार कच्चं आहे.